हॅलो एव्हरीवन, आय एम राऊत सर. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 8 सेकंड सेमिस्टर अपडेटेड क्वेश्चन पेपर 2021 मार्क्स 50 हा पाहणार आहोत. तर हा पेपर पाहण्याच्या अगोदर थोडक्यात मी तुम्हाला क्वेश्चन पेपर फॉर्मॅटविषयी माहिती सांगतो. तर सेक्शन 1 हा लँग्वेज स्टडीवरती असेल 10 मार्कासाठी. त्याच्यानंतर सेक्शन 2 हा टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच पुस्तकातून एक पॅसेज दिला असेल तो 10 मार्कासाठी असेल. सेक्शन 3 पोएट्री, त्यामध्ये एक एक्स्ट्रॅक्ट 5 मार्कासाठी असेल आणि पोएम अप्रिशिएशन हे 5 मार्कासाठी असेल. सेक्शन 4 हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच अनसीन पॅसेज हा 10 मार्कासाठी दिलेला असेल. आणि त्यानंतर रायटिंग स्किल, तर रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग विचारलं जाऊ शकतं किंवा मग डायलॉग रायटिंग, त्याचप्रमाणे नॅरेटिंग, डिस्क्रिप्टिव्ह माहिती म्हणजेच वर्बल टू नॉन वर्बल किंवा नॉन वर्बल टू वर्बल यापैकी काही विचारले जाऊ शकते. स्टोरी रायटिंग. आणि सेक्शन 6 जो आहे तो स्किल डेव्हलपमेंटवरती आधारित म्हणजेच काय की ट्रान्सलेशन. तर ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा आता नवीन फॉर्मॅटनुसार ABC असे 3 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील. तर अशा प्रकारे ह्या क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट आहे. सो लेट अस स्टार्ट द क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स. तर हाच क्वेश्चन पेपर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फाईलच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. तो आपण ओपन करून पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच. तर आपण आता स्टार्ट करूया क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स. सेक्शन A म्हणजेच फर्स्ट लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1A, डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये साधारणतः 6 ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. फर्स्ट आहे कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. इथे तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत आणि तिथे तुम्हाला करेक्ट लेटर यूज करून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. पहिला आहे CA-TAIN आणि सेकंड आहे TE-CHER. तर मुलांनो, इथे जर तुम्ही जे आपले वॉवेल्स आहेत इंग्लिशमध्ये AEIOU हे जर लक्षात घेतले आणि त्यातलं जे लेटर इथं बसून अर्थपूर्ण शब्द तयार होईल तो लिहिला तरी हरकत नाही आहे. तर आपण याचा आन्सर पाहूया. तर पहिला आहे कॅप्टन CAPTAIN आणि दुसरा आहे TEACHER टीचर. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे कॉपी द सेंटेन्सेस करेक्टली. तर इथे पुष्कळ मुलांचा म्हणजे गोंधळ होतो की निश्चित काय करायचं आहे. कॉपी करायचं म्हणजेच काय की जसं इथे आहे कोणताही बदल न करता, पण विशेषतः पंक्च्युएशनमध्ये बदल न करता आहे तसेच वाक्य तुम्हाला लिहायचेत. पहिला सेंटेन्स आहे वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. सेकंड आहे विल यू युअर स्लीप अगेन फादर. हे दोन्ही वाक्य जसे आहेत तशीच लिहायचेत. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या लेटर्सने सुरू होणारे 4 शब्द दिले जातील. तर ते तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे. आन्सर आहे की पहिलं बुक, नंतर नॅरेटर, प्लीझंट आणि स्पेन. त्याच्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. तर इथे विशेषतः लक्ष द्या की योग्य विरामचिन्हांचा उपयोग करून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही रिपोर्टेड स्पीच मधील डायरेक्ट सेंटेन्स हे आठवा आणि त्यासाठी तुम्ही माझा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवरती व्हिडिओ जो आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला की पंक्च्युएट द फॉलोइंग ही ॲक्टिव्हिटी कशी सोडवायची ही चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर इथे पहा की ऑन 7 जुलै 2012 सिंधू ओन आशिया यूथ अंडर 19.
तर पहिलं जे ऑनमधील ओ आहे हे स्मॉल लेटर्स आहे, तर आपल्याला इथे काय करायचं, ओ हे कॅपिटलमध्ये काढायचं, म्हणजेच ऑन 7 जुलै 2012. आता सिंधू हे नाऊन आहे म्हणून पहिलं अक्षर त्याचं काय असणार आहे, कॅपिटल लेटर्स, म्हणजे जिथे एस यस हे सुद्धा काय असे कॅपिटल लेटर्स. ओट आशियामधील सुद्धा नाऊन असल्यामुळे ए हा कॅपिटल काढायचा आहे. आणि मग नंतर यूथ अंडर 19 शेवटी फुल स्टॉप. पाचवी ॲक्टिव्हिटी आहे मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स ऑफ मिनिमम 3 लेटर्स इच बाय यूजिंग द लेटर्स फ्रॉम द वर्ड परफॉर्मन्स. तर इथे जो शब्द दिलेला आहे त्यापासून तुम्हाला साधारणपणे 2 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. आन्सर पहा, परफॉर्म एक आहे आणि त्याचप्रमाणे सेकंड आहे फॉर्म. तर तुम्ही आणि जर तुम्हाला येत असतील तर एक 2-3 शब्द लिहून ठेवायचे, म्हणजे जरी समजा एखादा शब्द चुकला तरी तुमचे मार्क जाणार नाही आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे की स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्सेस. तर आता इथे पुष्कळ मुलांची मार्क जाण्याची शक्यता असते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्पॉट द एरर म्हटल्यानंतर टू बीज फॉर्म यामध्येच मोस्टली एरर दिली जाते. आणि यासाठी तुम्ही माझा पहिला टेन्सवरती जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. वाक्य पहा की द जर्नी व्यार व्हेरी कम्फर्टेबल. आता द जर्नी हे सिंग्युलर आहे, परंतु व्हेअर हे काय आहे, प्ल्युरलमध्ये आहे, म्हणून इथे काय पाहिजे, आन्सर द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. 7th ॲक्टिव्हिटी पहा राईट द ॲडजेक्टिव्ज रिलेटेड टू प्लेयर. आता इथे काय केलेलं आहे की वेबमध्ये सुद्धा दिलं जातं की प्लेयर राऊंडमध्ये, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला ॲडजेक्टिव्ज मध्ये सुद्धा लिहावे लागतील विचारल्यानंतर, किंवा मग काही वेळेस काय होतं, वर्ब असेल त्याचं ॲडवर्ब एक्झाम्पल म्हणून दिलं जाईल आणि मग त्याप्रमाणेच तुम्हाला लिहायचे आहेत. तर आन्सर पहा की प्लेयरला आन्सर्स काय आहे की स्मार्ट आणि एक्सलंट. आणि 8th ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. आता वर्ड चेन म्हटल्यानंतर इथे शक्यता आहे की नाऊन वर्ड चेन असेल तर मग नाऊनचेच आपल्याला शब्द घ्यायचे आहेत, किंवा ॲडजेक्टिव्हची नाऊन चेन असेल तर ॲडजेक्टिव्हचे शब्द घ्यायचे आहेत. आणि जर समजा इथे मेन्शन केलं नसेल नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हचे वर्ड चेन लिहा, तर तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही शब्द लिहू शकता. तर इथे त्यांनी एक्झाम्पल ऑलरेडी दिलेलं आहे की विन आणि ड पासून डॉग. डॉग हे काय झालेलं आहे, नाऊन आलेलं आहे, म्हणून मग आपण सुद्धा राहिलेले 2 शब्द काय करायचे आहेत, नाऊनचेच ठेवायचे आहेत. मग आता वर्ड चेन म्हणजेच काय की शेवटच्या लेटरपासून सुरू करायचा शब्द. तर आता इथे जी आलेला आहे, जी पासून आपण गोट हा शब्द तयार केला म्हणजेच बकरी, आणि मग टी पासून काय केला, टीचर. त्याच्यानंतर आता म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला 6 सांगितले, परंतु इथे 8 ॲक्टिव्हिटीज आहेत क्वेश्चन 1 मध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन बी मध्ये 2 ॲक्टिव्हिटीज आहेत 2 मार्कासाठी. असे एकूण 8 आणि 2 10 मार्कासाठी लँग्वेज स्टडी सेक्शन आहे. तर बी मध्ये पहा डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्स आहे. तर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू अर्न. तर टू अर्न यापासून तुम्हाला अर्थपूर्ण फ्रेज तयार करायची, म्हणजे वाक्यप्रचार तयार करायचा आहे. आता वाक्य पहा, आन्सर वी शुड टेक गुड एज्युकेशन टू अर्न मनी टू फुलफिल अवर बेसिक नीड्स. आणि दुसरा आहे प्रिफिक्स किंवा सफिक्स सांगितलेला आहे तुम्हाला, म्हणजेच काय ॲड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तर हे अतिशय सोपी ॲक्टिव्हिटीज आहे. तर इथे पहिला शब्द आहे की ह्युमन आणि दुसरा आहे हॅपी. तर याला आपण प्रिफिक्स लावू शकतो, ह्युमन इन ह्युमन आणि हॅपी अनहॅपी. त्याच्यानंतर सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज. तर इथे टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये की तुम्हाला तुमच्या पुस्तकामधील कोणताही एक पॅसेज विचारला जाईल आणि एक पॅसेज विचारल्यानंतर की त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर ह्या पॅसेजमध्ये A1, A2, A3, A4, A5 असे साधारणपणे
5 ॲक्टिव्हिटीज म्हणजेच 5 प्रश्न विचारले जातील. तर मोस्टली A1मध्ये फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द सेंटेन्सेस किंवा ॲग्री डिसॲग्री किंवा ट्रू फॉल्स म्हणजेच या प्रकारचे साधारणतः फॅक्च्युअल टाईप क्वेश्चन्स विचारले जातात. तर मुलांनो, आता इथे थोडक्यात तुम्हाला टिप्स द्यायची आहे की पॅसेजमधील A1 आणि A2 ह्या ॲक्टिव्हिटीची उत्तर लिहिताना काय करायचं की फिल इन द ब्लँक्स असेल तर पहिले जे शब्द आहेत ते शब्द आपण पॅसेजमध्ये फाइंड आउट करायचे आणि अर्थातच त्याच्या पुढचे शब्द आहेत ते तुम्ही फिलअप करू शकता आणि त्याचप्रमाणे उत्तरसुद्धा तुम्ही त्या पॅसेजमधून कलेक्ट करून लिहू शकता. म्हणजे प्रश्नामध्येच जर पहिला प्रश्नार्थक शब्द आणि टू बीज फॉर्म किंवा क्रियापद ते सोडलं तर राहिलेले शब्द निश्चितपणे तुम्हाला पॅसेजमध्ये सापडतील आणि मग तेच शब्द शोधायचे आणि तिथेच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे सापडेल. मग ते वेब असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या पॅसेजमधूनच त्या अर्थाचं म्हणजे प्रश्नाचा अर्थ समजून लिहायचं आहे. तरी ते पहिलं सांगितलं आहे तुम्हाला की कंप्लीट द सेंटेन्सेस. तर आता आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहेत. तर मी डायरेक्ट उत्तर वाचून दाखवतो की पहिला आहे पहा की टायटॅनिक बिगॅन इट जर्नी ऑन 10th एप्रिल 1912. सेकंड, द शिप्स बिल्डर्स वेअर कॉन्फिडंट दॅट इट वूड नेव्हर सिंक. तर द शिप्स बिल्डर वेअर कॉन्फिडंट दॅट इट वूड हे वाक्य जे आहे हे वाक्य तुम्ही पॅसेजमध्ये शोधा, तुम्हाला सापडेल आणि मग अर्थातच त्याच्या पुढे 2 शब्द आहेत नेव्हर सिंक, ते आपण तिथे फिलअप करू शकतो. थर्ड आहे पहा फॅसिलिटीज ऑफ टायटॅनिक वेअर ग्रँड स्टेअरकेस, डायनिंग रूम्स, शॉप अँड स्विमिंग पूल्स. चौथा आहे द कॅप्टन ऑफ टायटॅनिक ऑज स्मिथ. म्हणजे इथे नाव तुम्हाला विचारलेलं आहे की कॅप्टनचं नाव काय आहे. नेक्स्ट आहे की क्वेश्चन नंबर 2 आहे. तर क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम 2 मार्क्स. तर इथे तुम्हाला वेब विचारली जाईल किंवा डायग्राम विचारली जाईल. तर इथे मला ती डायग्राम म्हणजेच मी काढलेली नाही आहे, तर तुम्ही तिथे काढू शकता की वरती तुम्ही लिहू शकता टायटॅनिक वॉज लाईक अ लार्ज हॉटेल बिकॉज इट हॅड. हे एका ओळीमध्ये लिहायचं आणि त्याच्या घरी साधारणतः तुम्हाला 4 ॲरो दिले जातील आणि 4मध्ये फक्त काय करायचं तुम्ही 4 नावं लिहायची म्हणजेच हॉटेलचे. आता ते 4 आन्सर्स काय आहेत पहा. पहिल्या ह्याच्यामध्ये लिहायचं ग्रँड स्टेअरकेस, सेकंडमध्ये डायनिंग रूम्स, थर्डमध्ये शॉप्स लिहायचं आणि फोर्थमध्ये स्विमिंग पूल्स लिहायचं. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी थर्ड आहे की अपोजिट वर्ड्स विचारलेत. तर डायरेक्ट मी उत्तर वाचून दाखवतो. स्मॉलेस्ट, लार्जेस्ट, सिंकेबल, अनसिंकेबल, आउटसाईड, इनसाईड, ऑलवेज, नेव्हर. आणि त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 4. तर तुम्हाला इथे ॲड अ क्वेश्चन टॅग सांगितलं आहे. तर ॲड अ क्वेश्चन टॅगची देखील माझी व्हिडिओ जर तुम्ही पाहिली तर निश्चितपणे तुम्हाला या प्रश्नाची मार्क आउट ऑफ मिळवता येतील. तर इथे प्रश्न आहे की चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. तर इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधूनच काय करायचं आहे की योग्य अल्टरनेटिव्ज शोधायचं आहे. की इथे सांगितलं आहे दे फेल्ट सेफ. आता पहा इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दे फेल्ट हे काय झालं पास्ट टेन्स झालं. म्हणजेच ॲड अ क्वेश्चन टॅग करताना सुद्धा आपल्याला काय होणार आहे पास्ट टेन्समध्ये. म्हणजेच ह्यातला ऑप्शन्स जो आहे बी तो करेक्ट असणार आहे आणि त्याचं उत्तर आहे डिडंट दे क्वेश्चन मार्क. म्हणजेच तुम्ही सुरुवातीला तो प्रश्न लिहून घ्यायचा दे फेल्ट सेफ कॉमा आणि मग त्यानंतर डिडंट दे क्वेश्चन मार्क. आणि ॲक्टिव्हिटी 5 आहे की पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर मुलांनो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन म्हणजेच काय की वैयक्तिक प्रतिसाद. तर आपण आपलं मत तिथे काय करायचं आहे व्यक्त करायचं आहे. मग ते तुमचं मत तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करता याला तुम्हाला मार्क मिळतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या
की या प्रश्नाचं उत्तर लिहिताना अगदी साधी साधी वाक्य तुम्ही लिहिली तरी चालतील, परंतु व्याकरणदृष्ट्या ती वाक्य बरोबर असायला हवेत. पंक्च्युएशन, कॅपिटल लेटर्स याकडे सुद्धा विशेषतः लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची 2 पैकी 2 मार्क मिळू शकतील. तर इथे जो प्रश्न आहे की A5 पहा की व्हॉट काइंड ऑफ जर्नी डू यू प्रिपेअर, बस, ट्रेन और शिप आणि फाय, की कोणत्या प्रकारचा प्रवास तुम्हाला आवडतो आणि का आवडतो. तर आता आन्सर पहा. अकॉर्डिंग टू मी आय प्रिपेअर अ जर्नी बाय ट्रेन instead of bus or ship. It is a safe journey and more comfortable too. We can stand, move, walk to any place we want in the train. We can reach to in time destination fast and earlier than any other vehicles running on the road. त्याच्यानंतर आहे सेक्शन 3 पोएट्री. तर पोएट्री सेक्शन्समध्ये तुम्हाला साधारणपणे 1-2 स्टांजा दिले जातील आणि एक गोष्ट लक्षात घ्या येते की इथे पोएट्रीमध्ये तुम्हाला जी कविता म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ज्या कवितेचे दिले असतील ती कविता तुम्हाला ॲप्रिशिएशनला विचारली जाणार नाही. ॲप्रिशिएशनला तुम्हाला वेगळी कविता विचारली जाईल. तर इथे पहिला प्रश्न आहे पहा की रीड एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर आता तुम्ही ॲग्री आहात की नाही आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर इथे मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर वाचून दाखवतो की पहिला आहे पहा की अँग्री अँड हार्श वर्ड्स इंज्युअर अँड हॉट लाईक सॉर्ट्स, ॲग्री. सेकंड, द पोएट स्पीक्स अबाउट द पेन caused by weapons and the hurt caused by unkind language, याला सुद्धा agree. Third, the wounds caused to our body never heal fast, disagree. Fourth, the insult caused by words disturbs our mind for a short period of time, disagree. आणि मग त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी सेकंड. तर ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. तर ह्या कॉम्प्लेक्स क्वेश्चनमध्ये प्रश्न असू शकतो किंवा वेब विचारले जाऊ शकते किंवा डायग्रॅमसुद्धा विचारले जाऊ शकते. तर इथे प्रश्न आहे पहा की फाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड गोस्ट्स. तर आन्सर आहे की हार्श वर्ड्स आर कॉल्ड गोस्ट्स बिकॉज दे हर्ट अवर इमोशन्स अँड द इन्सल्ट कॉज्ड बाय वर्ड्स अवर माइंड फॉर अ लॉंग टाईम. आणि त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन जो आहे तो राईट डाऊन द राईम स्कीम, द रायमिंग स्कीम ऑफ द बोथ स्टँजाज. तर मुलांनो इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला राईम स्कीम लिहायची असेल त्यावेळेस सपोज पहिला स्टँजा जर आपण घेतला तर पहिल्या ओळीतला शेवटच्या शब्दाला तुम्ही ए द्यायचं. जर त्याला पियर असेल, राईम वर्ड्स असेल तर तोच शब्द खाली येईल, नसेल तर सेकंड वर्डला बी. आणि जर समजा थर्ड ह्याला जर पियर असेल ए बरोबर लागणारी तर त्याला पुन्हा काय करावं लागेल, ए द्यावा लागेल. म्हणजेच या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, रायमिंग स्कीम लिहू शकता. तर या 2 स्टँजाची राईम स्कीम आहे ए बी सी बी आणि हा 5 मार्कासाठी एक्स्ट्रॅक्ट आहे. त्याच्यानंतर वेगळा म्हणजेच तुम्हाला विचारलेलं आहे पोयम की ॲप्रिशिएशन. आता ॲप्रिशिएशन करणं म्हणजेच काय की कवितेचं रसग्रहण करणे. तर यासाठी तुम्हाला एक पूर्ण कविता दिली जाते आणि पूर्ण कविता दिल्यानंतर कवितेच्या अगदी सुरुवातीला टायटल, कवितेचं नाव दिलं जातं आणि शेवटी ज्या पोएटनी कविता लिहिलेली आहे त्यांचं देखील नाव दिलं जातं. आणि मग तुम्हाला 5 पॉईंट्स साधारणतः दिले जातात आणि त्या 5 पॉईंटची आधारे तुम्हाला हे ॲप्रिशिएशन पूर्ण करायचं आहे. मग आता 5 जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कोणते आहेत पहा की पहिला पॉईंट आहे की टायटल, की कवितेचं टायटल काय आहे. तर कवितेचं टायटल म्हणजेच काय तर कवितेच्या सुरुवातीलाच. तर आता ह्या कवितेचं टायटल काय आहे, गोल्डन चेन. त्याच्यानंतर सेकंड काय की द पोयम इज रिटन बाय हेलन स्टेनर राईस. थर्ड काय आहे
द पोएम हॅज 5 स्टॅन्झाज, ईच स्टॅन्झा हॅज 4 लाईन्स. आणि फोर्थ आहे की तुम्हाला थीम किंवा सेंट्रल आयडिया कवितेचे विचारले जाते. मग ते सुद्धा तुम्ही अगदी शॉर्टमध्ये लिहू शकता, कारण हा एका मार्कासाठी प्रश्न आहे. द पोएटेस हॅज कम्पेअर्ड फ्रेंडशिप विथ 3 थिंग्स. दे आर गोल्डन चेन, प्रेशियस ज्वेल्स अँड प्राइजलेस गिफ्ट अँड द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रू फ्रेंडशिप इन वन्स लाईफ. आणि शेवटी 5वा मुद्दा जो आहे ते तुम्हाला फिगर ऑफ स्पीच विचारलं आहे. तर या कवितेचा फिगर ऑफ स्पीच आहे एन्थेसिस आणि मिटॅफर. आता त्याच्यानंतर सेक्शन 4th, तर हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच काय की पुस्तकाच्या बाहेरील पॅसेज. तर आता पुस्तकाच्या बाहेर पॅसेज जो आहे तो कोणताही असू शकेल. तर ज्याप्रमाणे आपण टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे सीन पॅसेज पाहिलं की A1, A2, A3 म्हणजे पहिला फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स क्वेश्चन, त्याच्यानंतर 3rd व्होकॅब्युलरी, 4th ग्रामर आणि 5th पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर याच प्रकारे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं देखील पॅसेजवरील प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न इथे आहे की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर इथे तुम्हाला की वाक्य पूर्ण करायला सांगितलेले आहेत. तर हे 4 वाक्य दिल्यानंतर पॅसेज दिलेला आहे. पॅसेज तो तुम्ही शांतपणे व्यवस्थित रीड करा आणि मग त्याच्यानंतरच उत्तर लिहायला सुरुवात करा. तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला पहिल्या 4 ॲक्टिव्हिटीची उत्तरं वाचून दाखवतो, फिलअप केलेली ऑलरेडी. वी नीड सिरियस रीडिंग फॉर आवर माइंड. सेकंड, रीडिंग हॅबिट मेक्स मॅन व्हेरी हॅपी. थर्ड, we get more pleasures and amusement by reading novels. आणि फोर्थ आहे lack of reading makes man's life really poor and his life is empty. आणि नंतर काय सांगितलं आहे की ॲक्टिव्हिटी सेकंड. तर ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये तुम्हाला वेब विचारलेले आहे. आता वेब म्हणजेच काय, तर आपल्याला ते म्हणजेच दिलेली वेब आहे ती तुम्हाला पूर्ण करायची. तर इथे पहा की सांगितलेले आहे की कंप्लीट द फॉलोइंग वेब. रिझन्स फॉर ॲक्वायरिंग गुड रीडिंग हॅबिट. मग आता हे समजा एका बॉक्समध्ये असेल आणि मग त्याला समजा इकडे राऊंड असेल, इकडे एक राऊंड आहे, त्याच्यानंतर 4ही बाजूने 4 राऊंड आहेत आणि त्या राऊंडमध्ये शब्द दिलेले आहेत की पहिल्या राऊंडमध्ये दिलेला आहे टू गेट, दुसऱ्या राऊंडमध्ये दिलेला आहे फॉर गेटिंग, तिसऱ्या राऊंडमध्ये दिलेला आहे फॉर आणि चौथ्या राऊंडमध्ये देखील दिलेला आहे फॉर. तर इथे वेबचं उत्तर लिहिताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच आहे आणि पॅसेजमध्ये उत्तर शोधायचं आहे की पहिलं पहा की टू गेट. मग टू गेट हे पॅसेजमध्ये कुठे शब्द आहे तो पाहायचा आणि त्याच्याच पुढे त्याचं उत्तर आहे. तर आन्सर पहा की पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही काय लिहू शकता. इथे मला ते काढता आलं नाही बॉक्स, म्हणून मी डायरेक्ट 1 by 1 लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही तिथे राऊंड काढून त्याच्यामध्ये लिहू शकता. तर पहिलं आहे टू गेट डॅश आहे तिथे लिहायचं टू गेट हॅपीनेस. सेकंड, फॉर गेटिंग हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर. थर्डला फॉरच्या पुढे नॉलेज, नोबल थॉट्स अँड हाय आयडियल्स. आणि फोर्थला देखील फॉर दिलेलं आहे, त्याच्या पुढे लिहायचं गेटिंग हेल्दी रिक्रिएशन्स. आता त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी A3 म्हटलेलं आहे. तर आता A3मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की डायरेक्ट मी आन्सर्स वाचून दाखवतो. फॅक्ट, फिक्शन, फुल, एम्प्टी, मोर, लेस आणि लो, हाय म्हणजेच अपोजिट वर्डवरती हे ॲक्टिव्हिटी अवलंबून आहे. त्याच्यानंतर 4th ॲक्टिव्हिटी आहे की ग्रामर. तर आता ग्रामरमध्ये पहा की वी आर गिवन द हायेस्ट काइंड ऑफ प्लेझर बाय रीडिंग. तर इथे देखील तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. मग आता हे पर्याय जे आहेत हे पर्यायामधूनच तुम्हाला उत्तर शोधून लिहायचं आहे. मग तुमच्या लक्षात येईल हे जे वाक्य आहे हे वाक्य चेंज द व्हॉइसचं आहे. चेंज द व्हॉइसचा माझा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. तर उत्तर पहा की बी आहे की वी आर गिवन द हायेस्ट काइंड ऑफ प्लेझर बाय रीडिंग. आता त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन. तर इथे तुम्हाला चेंज द डिग्री म्हटलेलं आहे. तर डिग्रीवर देखील माझे व्हिडिओ आहेत,
तर ते तुम्ही पहा, निश्चितपणे तुम्हाला डिग्री समजेल. तर इथे आन्सर पहा आहे की नो अदर फ्रेंड्स आर ॲज फेथफुल ॲज बुक्स. आणि त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 5 आहे, पर्सनल रिस्पॉन्सवरती क्वेश्चन विचारला आहे. तर आन्सर्स पहा. आय लाईक टू रीड शॉर्ट स्टोरीज. दे गिव्ज great joy, pleasure and make me happy. Also, they give me the knowledge and teach us noble values of life. Reading stories is a great pastimes. The stories being short. म्हणजेच I don't tired also of reading for a long time. त्याच्यानंतर सेक्शन 5 हा रायटिंग स्किलवरती आधारित आहे. तर इथे लक्षात घ्या की काही वेळेस तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये की पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन 5A, इथे तुम्हाला लेटरसुद्धा विचारलं जाईल 5 मार्कासाठी. मग तुम्ही लेटर लिहू शकता. लेटर लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्या की नवीन फॉर्मॅटनुसार लेटरची सुरुवातच आपल्याला की समासाच्या बाजूने करायची आहे आणि समासाच्या बाजूनेच आपल्याला 1 by 1 लिहायचं आहे. पॅरेग्राफ सोडण्यासाठी पॅरेग्राफ सोडायचा नाही आहे, आणि जर सोडायचा असेल तर मध्ये फक्त एक ओळ स्पेस सोडायचा. त्याच्यानंतर सलग एकाखाली एकच आपल्याला वाक्य लिहायचे आहेत. तर या क्वेश्चन पेपरमध्ये मी काय केलेलं आहे की डायलॉग घेतलेला आहे. तर इथे पहा की अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग 3 मार्क्स आहेत. तर तुम्हाला 2 पैकी एक लिहायचं आहे. तर पहिला आहे डायलॉग की प्रिपेअर अ डायलॉग बिटवीन सुजल अँड सागर फ्रॉम द जंबल सेंटेन्स. तर इथे 4 तुम्हाला जंबल सेंटेन्स दिले आहेत, म्हणजेच की क्रमाने दिलेले नाही आहेत. तर ते तुम्हाला काय करायचे आहेत, क्रमाने लावायचे आहेत. कोणाच्या संवादामध्ये लावायचे आहेत, तर सुजल आणि सागर. तर अगोदर मी वाक्य वाचतो पहा की यस आय लाईक टू प्ले. आय लाईक टू प्ले कबड्डी, फुटबॉल अँड क्रिकेट. डू यू लाईक टू प्ले? विच गेम्स डू यू लाईक टू प्ले? तर आता आन्सर पहा की आपण जंबल सेंटेन्स आहे हे संवादाच्या स्वरूपात कशी लिहितोय पहा की पहिलं सुजल सांगतो, विचारतो की डू यू लाईक टू प्ले? सागर आन्सर देतो यस आय लाईक टू प्ले. सुजल विच गेम्स डू यू लाईक टू प्ले? सागर आय लाईक टू प्ले कबड्डी, फुटबॉल अँड क्रिकेट. आता ॲक्टिव्हिटी सेकंड पहा. ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये तुम्हाला वाक्य विचारलेलं आहे आणि मग त्या वाक्याचंच आन्सर काय आहे, यस आय लाईक टू लिसन द सॉंग्स. म्हणजे गाणे ऐकायला तुम्हाला आवडतं का? तर ऑफकोर्स आय लाईक टू लिसन द सॉंग्स. मग आता सेकंडमध्ये काय विचारलं आहे की मग कोणती गाणी तुम्हाला ऐकायला आवडते? तर तुम्ही ॲज युअर विश कोणत्याही तुम्हाला जी गाणे ज्या प्रकारची आवडतील ते तुम्ही लिहू शकता. तर इथे मी लिहिलेलं आहे आन्सर आय लाईक गॉड्स सॉन्ग मोस्टली. म्हणजे देवाची गाणी मला जास्त आवडतात असं इथे लिहिलेलं आहे. तुम्ही कोणतंही लिहू शकता. आता यालाच ऑर म्हटलेलं आहे 3 मार्कासाठी की राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन इन बिलो. तर इथे तुम्हाला पॅरेग्राफ लिहायला सांगितलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, त्यासाठी पॉईंट्स दिलेले आहेत पहा. स्पोर्ट्समनशिप, व्हॅल्यू ऑफ टाईम, फिजिकल मेंटल हेल्थ, सेल्फ डिसिप्लाइन, रिस्पॉन्सिबिलिटी आणि डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप क्वालिटीज. आणि तुम्ही ॲड युअर ओन पॉईंट्स, म्हणजे तुम्ही स्वतःचे पॉईंट्स देखील तिथे ॲड करू शकता. तर इथे टायटल देणं महत्त्वाचं आहे, कारण टायटलला देखील इथे मार्क दिलेले आहेत. तर इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, तर हे तुम्ही काय करायचं, शांतपणे स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या. त्याच्यानंतर यामधीलच बी प्रश्नामध्ये स्टोरी विचारलेली आहे. आता नॅरेटिंग, स्टोरी म्हणजेच काय, नॅरेटिंग. त्यासाठी तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला गोष्ट पूर्ण करायची आहे. तर डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो आणि सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर टायटलसाठी मार्क राखून ठेवलेला असतो, म्हणून न विसरता टायटल लिहिणं गरजेचं आहे. तर इथे पॉईंट्स दिलेले आहेत, ते पॉईंट्सही तुम्ही वाचू शकता. तर या स्टोरीचं टायटल आहे द प्रिन्स हू बिकेम अ सेंट. तर त्याच्यानंतर स्टोरी दिलेली आहे. स्टोरी तुम्ही शांतपणे रीड आउट करा. आणि शेवटचा सेक्शन 6 हा ट्रान्सलेशन आहे. तर ट्रान्सलेशन हा सेक्शन 3 मार्क्ससाठी आहे. तर क्वेश्चन नंबर 6
तर इथे 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ए, बी आणि सी. तर एमध्ये तुम्हाला 2 शब्द त्याचे मराठीमध्ये अर्थ लिहायचे आहेत. पहिला आहे बेगर, दुसरा आहे सक्सेस. तर बेगर म्हणजे भिकारी आणि सक्सेस म्हणजे यशस्वी. त्याच्यानंतर बीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. तर इथे एक वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये लिहायचं आहे. सेव्ह मनी फॉर युअर फ्युचर. आता सेव्ह मनी फॉर युअर फ्युचर म्हणजेच काय, की तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैशांची बचत करा. आणि त्याच्यानंतर तिसरं जे ॲक्टिव्हिटी आहे म्हणजेच वाक्य आहे ते सांगितलं की वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. तर इच्छा तिथे मार्ग. तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन पेपर होता. तर इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या की मी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्वेश्चन पेपर हा म्हटलेला आहे, परंतु आता आपल्याला सवय करून घ्यायची की क्वेश्चन पेपरच्या ऐवजी ॲक्टिव्हिटी सीट, काय बोलायचं, ॲक्टिव्हिटी सीट. आणि हा क्वेश्चन पेपर हा 50 मार्क्सचा आहे, म्हणून आपण काय केलं आहे शॉर्ट. तर हाच क्वेश्चन पेपर तुम्हाला 9th आणि 10thला म्हणजे ह्याच फॉर्मॅटमध्ये असेल, परंतु तिथे फक्त एक्स्ट्रा असेल कारण हा 50 मार्क्सचा आहे आणि तो 80 मार्क्सचा असतो. तर आता तुम्हाला मी वेळ देतो, त्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन तर याचे स्क्रीनशॉट काढू शकता. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट नाव. ओके. तर आता आपण मुलांच्या सोयीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फक्त क्वेश्चन पेपर दिलेला आहे. तर मुलांनो तुम्ही काय करा की अगोदर फक्त क्वेश्चन पेपर ओपन करा, त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने लिहा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची उत्तरं या क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स यामधून पाहू शकता आणि तुमचा पेपर तुम्हीच चेक करू देखील शकतात. ओके. तर आता मी सांगतो तुम्हाला की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन कसा करायचा. आता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून PDF फाईल कशी ओपन करायची ते थोडक्यात समजावून घेऊया. एक्झाम्पल म्हणून आपण ग्रामरची व्हिडिओ पाहूया. ग्रामरमधील आता सपोज आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग ह्या व्हिडिओची PDF फाईल ओपन करायची आहे. तर ॲड क्वेश्चन टॅग या टायटलवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू इंकमध्ये लिंक दिसेल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर क्रोम आणि ब्राउझर असे 2 ऑप्शन्स येतील. मग एका ऑप्शन्सवरती क्लिक करा, त्याच्यानंतर मेल दिसेल. मेलवरती क्लिक केलं नंतर तुम्हाला PDF फाईल दिसेल आणि मग ती PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहू शकता. Okay. If you understand this video, then press the like button. Any suggestions, difficulties, comment in comment box. Share this video with everyone. Make sure you have subscribed the channel and press bell icon to get notification of the next videos. Thank you.